जनशक्ती न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भिलवडीहून सोलापूर पूरग्रस्तांसाठी मदत आणि स्वच्छता टीम रवाना. नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज. आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता भिलवडीहून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावांसाठी स्वच्छता मोहिमेसाठी विशेष टीम रवाना झाली आहे. ही मोहीम काकासाहेब चितळे फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात स्वच्छता उपक्रम तसेच रोग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासोबतच भिलवडी व पंचक्रोशीतील नागरिकांकडून जीवनावश्यक वस्तूंची किट गोळा करून ती पूरग्रस्तांना पाठवण्यात येत आहेत. पुरामुळे विस्कळीत झालेल्या जीवनात या मदतीचा मोठा आधार मिळणार आहे. कृष्णा काठावर वसलेले भिलवडी गाव स्वतः दरवर्षी पूर परिस्थितीला सामोरे जाते. 2005 आणि 2019च्या महापुराचा मोठा फटका या भागाला बसला होता. त्या काळात सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून मिळालेली मदत लक्षात घेऊन यंदा भिलवडीकरांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमात चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती गिरीश चितळे यांचे विशेष योगदान आहे. यावेळी आमच्या द जनशक्ती न्यूजच्या टीमने या मोहिमेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले. नमस्कार. नुकत्याच मराठवाडा सोलापूर जिल्ह्यात जो निसर्गानं महापुरानं अतिवृष्टीनं भरपूर नुकसान झाले, त्या महापुराची परिस्थिती बघून आम्हा भिलवडीकर वासियांना आमच्या महापुराची आठवण झाली आणि त्याची काय दाहकता असते, काय आपल्या जीवनावर परिणाम होतो ते आम्हाला माहिती असल्या कारणानं आम्ही सर्व भिलवडीकर वासीय आपल्या परिसरातून सर्व नागरिकांच्या मदतीनं 1000 जीवनावश्यक वस्तूंचे किट आम्ही तयार करून देण्याचे ठरवले आहे. तसेच आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यात मोहोळजवळ एका पूरग्रस्त भागाला आम्ही भेट देऊन तेथे स्वच्छता सॅनिटायझेशन करण्यासाठी आम्ही चितळे डेअरी उद्योग समूह, चितळे ॲग्रोचे सर्व वर्ग आणि जायंट्स ग्रुप, काकासाहेब चितळे फाउंडेशन या सर्वांच्या वतीनं आम्ही तिथं थोडंफार स्वच्छता देऊन त्या लोकांना सहकार्य करण्याचे ठरवले आहे. म्हणून आम्ही पुढे सोलापूर जिल्ह्यासाठी जात आहोत. नमस्कार. गेल्या 8 दिवसापासून मराठवाड्यात पावसाने अक्षरशः हाकार माजवलेला आहे. त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कदाचित पूर हा त्या भागातल्या लोकांना निगडीत असेल, कारण पूर हा फक्त पश्चिम महाराष्ट्र लोकांसाठी त्याची दाहकता काय असते माहिती आहे. मराठवाड्यात आपण आयुष्यभर दुष्काळी पट्टा म्हणून आपण त्याला ओळखला जातो. अशा भागात या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच आपल्या भागातून भिलवडी असेल, माळवाडी असेल, धनगाव असेल, अंकुलगाव असेल, बऱ्याच गावातून आपण जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य स्वरूपात आपण आता आपल्या गावातून मदत गेलेली आहे. आज अखेर मदत जात आहेत. पण अशातच आम्हाला एक कल्पना सुचली, आमच्या अग्रोच्या टीममध्ये लोकांनी कल्पना सुचली की वस्तू स्वरूपात मदत भरपूर गेलेली आहे. एक आपण कृतज्ञता व्यक्त होण्याची एक पद्धत आम्ही निवडली की एक आम्ही मोहोळ तालुक्याचं एक गाव निवडलं. त्या गावाचं नाव भोपळे. तिथल्या तहसीलदारांना, सरपंचांचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेतला व त्यांना आम्ही एक गाव त्यांना मागितलं. एक 3000 लोक वस्तीचं आम्हाला त्यांनी गाव दिलं. त्या गावाची पूर्ण स्वच्छता त्या ठिकाणी काकासाहेब चितळे फाउंडेशन, जायंट्स ग्रुपचे संभाजी मामा महिंद असतील, तसेच अभिजित वाळवेकर असतील, विपुल चौगले असतील, वाटारे दादा असतील, त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने, तसेच आमच्या ॲग्रोतील चितळे ॲग्रोतील कर्मचारी, चितळे डेअरीतील कर्मचारी यांनी 2 दिवसापूर्वी बसल्या ठिकाणी आम्हाला कल्पना सुचली आपण स्वच्छता अभियान राबवायची. गिरीश साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही एक गाव निवडलं. त्या गावात आम्ही आता आज 1 तारखेला आम्ही रवाना होत आहोत. आपण पाहू शकता या गाडीमध्ये त्या ठिकाणी सॅनिटायझर साहित्य आहे,
आम्ही फवारणी करणार आहोत कीटकनाशक. त्या ठिकाणी BSC पावडर आहे. त्या गावचे सरपंच मान्य श्री ढेरे साहेब यांनी आम्हाला सहकार्य करायची अपेक्षा दिलेली आहे. त्याचबरोबर या स्वच्छता अभियानासाठी चितळे डेअरीचे संचालक व आमचे मार्गदर्शक मान्य श्री गिरीशदादा चितळे व मकरंददादा चितळे यांनी पूर्णपणे सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहे. धन्यवाद. मध्ये टोटल 25 जणांची आमची टीम आहे. आजचा पूर्ण दिवस आम्ही त्या भोपळे गावात, सोलापूर जिल्ह्यातील भोपळे गावात स्वच्छता अभियान आम्ही राबवणार आहोत. धन्यवाद.